सुंदर कविता, तिलाही थोडं समजून घ्या. कवयित्री मीना धोंडी यांची सुंदर जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची कविता आहे. तुला कामच काय असतं घरात म्हणणाऱ्यांना मला फक्त एवढंच विचारायचं आहे, अनियमित राबणाऱ्या त्या लक्ष्मीला तुम्ही असे का म्हणता? अरे तिच्यासारखी कर्तबगारी तुम्हाला जमणार तरी आहे का? 24 तास राबणारी बाई तुम्हाला परवडणार तरी आहे का? उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते. स्वतःलाही थोडा आराम हवा हेच ती विसरते. विश्राम घेतलास थोडा तिने जरी तरी म्हणतात दिवसभर लोळत पडलेली असते. थकून बाकून बिचारी बसली जरा कोपऱ्याला, देखवत नाही कुणालाच म्हणून जातात तिला उठवायला. वस्तू नव्हे भोगीची ती त्यागाचीही मूर्ती आहे. आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिची कीर्ती आहे. माया तिच्या मनातली जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, त्या घरच्या 4 भिंतींना स्त्रीशिवाय घरपण मिळणार नाही. विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या. खूप काही नकोय तिला तुमच्याकडून. केवळ एक स्त्री म्हणून तरी तिला मान द्या. केवळ एक स्त्री म्हणून तिला मान द्या. बघा, तुम्हाला ही कविता पटत असेल तर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातली ही कहाणी आहे. प्रत्येक स्त्रीने विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या घरात किती स्थान मिळत आहे आणि ह्याचा विचार करून ही कविता तुम्ही नक्की शेअर करा. लोकांनाही आवडेल आणि धन्यवाद.